नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. पक्षात चाललंय काय? या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रत्येक पक्षाचे राज्यप्रवक्ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पक्षाची भूमिका, पक्षाची स्ट्रॅटेजी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता पक्षाला या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त यश कसं मिळेल यासाठी ते काय रणनीती आखतायत, हे सगळे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत. अर्थात आज पक्ष आहे काँग्रेस आणि अर्थातच काँग्रेसचे राज्यप्रवक्ते गोपाळ तिवारी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तिवारी साहेब, आपलं या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. नमस्कार. अर्थातच काँग्रेस म्हटलं की अगदी सर्वसामान्यांच्या जवळ जाणारा पक्ष किंवा सर्वसामान्यांचा पक्ष असं म्हटलं जातं. कारण की मग जर आपण सुरुवातीला पाहिलं तर अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी ते अगदी यशवंतराव चव्हाण आणि अगदी अलीकडे जर आपण पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत जितके काँग्रेसचे सगळे मुख्यमंत्री होऊन गेले, या पक्षानं महाराष्ट्रात म्हणजे देशात चढउतार पाहिले पण महाराष्ट्रातही पाहिले. म्हणजे अगदी आपण एक या संख्येवर लोकसभेला आलो होतो अगदी 2019ला आत्ता, आणि आता मात्र 2024ला आपण स्विंग करून 13पर्यंत पोहोचलेलो आहोत. लोकसभेचा परफॉर्मन्स महाराष्ट्रात काँग्रेसचा अतिशय उत्तम राहिला आहे. स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सर्वसामान्य मतदार किंवा नागरिक काँग्रेसकडे वळू पाहत आहेत. तर या स्ट्रॅटेजीला धरूनच आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पुन्हा एकदा ते एनकॅश करण्यासाठी किंवा तो जो मतदार राजा आपल्याकडे आलेला आहे तो आपल्याकडेच कायम राहावा यासाठी काय धोरण अवलंबतं? नमस्कार. आपल्या माध्यमातून सर्व दर्शकांना मी सध्या नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आपण चांगला विषय घेतलेला आहे. जी काही स्थित्यंतरं झाली आपण जे म्हणतायत, एकतर इतर राजकीय पक्ष आणि काँग्रेस याच्यामध्ये मूलभूत फरक आहे असं मी समजतो. आणि काँग्रेस त्याविषयी आपल्या उत्तरदायित्वाला, आपल्या जबाबदारीला बांधील आहे. कारण स्वातंत्र्योत्तर भारताची निर्मितीमध्ये काँग्रेसचं मोठं योगदान आहे. जननायक स्वातंत्र्याचे पंडित महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जी अहिंसेच्या माध्यमातून जी चळवळ झाली आणि त्याच्यात पंडित नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, मौलाना अब्दुल कलाम आझाद असेल, विविध धर्मीय नेते, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते त्यात सहभागी होते. भगतसिंग राजगुरूंपासून अनेक शहीदांच्या हजारो लक्षावधी स्वातंत्र्य सेनानींच्या शहीदत्वावर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे हे स्वातंत्र्योत्तर भारताचं, प्रजासत्ताक भारताचं संविधानिक जे घर आहे हे काँग्रेसने बांधलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस याविषयी जास्त संवेदनशील आणि उत्तरदायी आहे असं आम्ही समजतो. हे जे काय आत्ता आपण म्हटलं की एक काळ किती खासदार होते, आता किती होते, ह्या भारतात 70 वर्षामध्ये सर्वाधिक खासदार 400च्या वर हे राजीव गांधी असताना आलेले आहेत. आणि त्याच वेळेला 1989-90मध्ये 197 खासदार मिळून देखील राजीव गांधींनी सत्तेचा दावा केला नाही किंवा व्ही पी सिंगच्या तथाकथित आरोपांवर बोफोर्स ज्याच्यात काही निघालं नाही, तेव्हा ते सरकार आलं होतं. पण तेव्हा पण सरकार बनवण्याची किंवा सत्ता पिपासू अशी असल्याची आम्ही त्यावेळेला घाई केली नव्हती. आणि हे जे आता 1-2 एकदम एवढे, हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जे काँग्रेसने 70 वर्ष लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यमांचं स्वातंत्र्य जे अबाधित ठेवलं, त्यामुळे आमच्या विरोधी पक्षांना एक मोकळीक मिळाली आणि ते उलटसुलट प्रचार करू शकले. म्हणजे आमच्या काँग्रेसला बदनाम देखील करू शकले आणि वारेमाप आश्वासनं त्यांना देऊ शकले. आणि त्याच आश्वासनामध्ये काळा पैसा आणू, 15-15 लाख देऊ, 2 कोटी रोजगार देऊ, स्वस्ताई करू, अच्छे दिन आणू, आणि ह्या सगळ्याचा फटका काँग्रेसला 2014-19मध्ये देशभरात बसला. परंतु आपण महाराष्ट्रापुरताच विषय बोलूया तर महाराष्ट्रात 1 आणि 2 जागा निवडून आल्या. कारण लोकांनी ठरवलं की बाबा ठीक आहे, एवढं जर सगळं हे म्हणतायत तर ह्यांना संधी देऊया, म्हणून ती मोदी लाट आली. आणि त्यावेळेला 2च खासदार होते, अशोक चव्हाण आणि आमचे राजीव सातव. 19ला पण पुलवामा, परंतु त्यावेळेला देखील यांनी पुलवामामध्ये जे 40 जवान ह्या केंद्र सरकारच्या चुकीमुळे मारले गेले आणि सत्यपाल मलिकांनी त्याच्याविषयी अनेक आरोप केले पण त्याला ते सामोरे जाऊ शकले नाही. दुर्दैव आहे की 40
CRPFचे जवान मारून एक FIR आज अखेर झालेला नाही आहे. आणि त्याची सहानुभूती देऊन खोटे नाटे आरोप करून काँग्रेसला बदनाम करून ही लोकं सत्तेवर आली. आता जी आश्वासनं त्यांनी दिलीत ती 10 वर्ष ह्या जनतेने पाहिलेत, त्याला कुठेही ते आश्वासनांची पूर्ती झालेली नाही. आणि म्हणूनच मग आता परत परत तेच विषय होत आहेत, ते हिंदू मुस्लिम द्वेष भावना. नाही, किंवा आता तुम्ही 10 वर्ष हा उल्लेख केला, त्यातली 2.5 वर्ष मात्र तुम्ही सत्तेत होतात, हे पण विसरता का? महाराष्ट्रात महाराष्ट्रात आता विषय आपण महाराष्ट्रातच बोलतो. आणि की जसं तुम्ही राजीव गांधींचं उदाहरण दिलं, VP सिंग हा सगळा आरोपाचा खेळ होता आणि मग राजीव गांधी सत्तेपासून दूर राहिले. आता मग असं महाराष्ट्रात काय झालं की तुम्हाला त्यावेळी जर भाजप क्रमांक 1 नंबरचा पक्ष ठरला होता तरी तुम्हाला सत्तेत जायची घाई झाली? नुसती घाई नाही केली, ज्या पक्षाच्या विरोधात लढलात, ज्या पक्षांच्या विचारधारांविरुद्ध लढलात, शिवसेनेच्या, त्याच शिवसेनेला जवळ घेऊन तुम्ही सत्तेत सामील झाला. आता एक सांगतो, 2014 ते 2019 मोदींच्या छत्रछायाखाली देशात काँग्रेस आणि डबल इंजिन सरकारचा प्रचार होऊन 14ला प्रचंड मोदींचा महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या वेळेला वारेमाप सत्तेच्या वापरांनी त्यांनी प्रचंड जाहीर सभा घेतल्या वगैरे वगैरे, सगळी ताकद लावली आणि फडणवीसांचं सरकार आलं. 2014 ते 19 126 जागा मिळाल्या होत्या भाजपला. 19ला त्यांनी प्रोपोगंडा केला, 5 वर्ष एकच मुख्यमंत्री, अनेक त्यांना केंद्रात सरकार, राज्यात सरकार. परंतु 19ला काय झालं? 19ला त्यांचे 126 वरनं 86 वर आले. नाही, ऐका 104 म्हणताय तुम्ही, परंतु त्यावेळेला 19मध्ये आमच्यासारखे जे विरोधी पक्ष नेते होते, राधाकृष्ण विखे पाटलांसारखे, मोहिते पाटील, आउटगोईंग ऐका त्यामुळे हे 20 ते 22, 23 जण आहेत जे काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रस्थापित होते, त्या मतदारसंघात प्रस्थापित होते. आजी माजी मंत्री असतील, आजी माजी आमदार असतील, अशांना घेऊन त्यांनी 104 जागा केल्या. म्हणजे 126 नंतर अबकी बार 200 पार म्हणत होते. जन आशीर्वाद यात्रा निघाल्या होत्या. कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रात पूर थैमान झालं होतं. तेव्हा आमच्यातले काही जण कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना त्या यात्रा बंद करून तिकडे बघायला सांगितलं. कोल्हापूर आणि हे सगळं पाण्यात होतं. आणि त्यावेळेला 19ला 126 वरनं 86 आल्या. उदारी उसनवारी करून 5 वर्ष 14 ते 19 त्यांच्यासोबत नसलेल्या लोकांना त्यांना उदारी उसनवारी छिनाछिपटी करून त्यांनी 22 ते 23 आमदार काँग्रेस राष्ट्रवादीचे घेतले आणि 104 वर आले. आता 104 वर 19 वर आल्यावर आम्ही 19ला काँग्रेस राष्ट्रवादी लढली. त्यावेळेला साधारण आम्ही 147 आणि राष्ट्रवादी 121 अशा सीट लढलो. आम्हाला 44 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीला 52 का 53 मिळाल्या, 54 मिळाल्या, सॉरी. आता त्यावेळेला आमचा हा नुकसान झाला. प्रस्थापित आमचे गेले, आमचे 5 वर्षाचे विरोधी पक्षनेता गेले, माजी मुख्यमंत्री आता अशोक चव्हाण पण गेले. हे कशा पद्धतीने कशा पद्धतीने राजकारण करतं हे संपूर्ण देशाने आणि जनतेने पाहिलेलं आहे. मग अशा पद्धतीमध्ये जेव्हा 15 दिवस आम्ही शांत होतो, यांनी सगळे पर्याय तो काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचा अंतर्गत प्रश्न होता. त्यांनी त्यावेळेला शिवसेना, मला आठवते, शिवसेना म्हणत होती की जर युती करायची असेल तर लोकसभा आणि विधानसभा दोघी एकत्र करा. आणि तेव्हा भाजप मागं लागलं होतं 14ला, फक्त लोकसभेपुरती युती करा. परंतु ते अनेक वाटाघाटी झाल्या त्यांच्यात. बाळासाहेब ठाकरेंच्या रूममध्ये जाऊन काय केलं काय माहीत नाही. परंतु नंतर मात्र जी संयुक्त पत्रकार परिषद झाली 2014ला, अमित शहा आणि ठाकरेंची, तेव्हा आदित्य ठाकरे पण होते, तेव्हा मात्र त्यांनी लोकसभा आणि विधानसभेची एकत्र युती जाहीर केली. परंतु प्रत्यक्ष मात्र निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक ठिकाणी बेबनाव दिसून आला. अनेक ठिकाणी एकमेकाच्या विरोधात उमेदवार जाहीर केले. आता त्यानंतर जो 30 वर्ष आपल्या सत्तेत सोबत राहिलेला पार्टनर आहे, त्यांच्याविषयी जर त्यांना आपल्या मित्रपक्षाविषयी जर शब्द पाळता येत नसेल तर जनता आणि इतर राजकीय पक्ष तर फार लांब राहिले. मग त्यावेळेला त्यांनी काय त्यांना शब्द दिला होता, पहिला मुख्यमंत्री 2.5 वर्षाचं. शेवटी कुठलाही पक्ष या सत्तेसाठी राजकारण करत असतो आणि आपल्या माध्यमातून सत्तेला, जनतेला एक सुसूत्र आणि सुकर नागरी जीवन देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हे सगळं करत असताना त्यांच्यात काय बेबनाव झाला. शिवसेना बाहेर आली. शिवसेना आणि राष्ट्रवादीने जाहीर केलं. भाजप कोश्यारींकडे गेले. तुम्हाला मी सांगतो, आजही ती क्लिप दाखवतो.
ह्या सगळ्या माध्यमांच्या समोर येऊन चंद्रकांत पाटलांनी त्यांनी सांगितलं आम्ही सरकार बनवू शकत नाही. आणि हे तेव्हा जाहीर केलं. तेव्हा ज्या घडामोडी झाल्या, काँग्रेस हापापलेली नव्हती की लगेच कुठेतरी जायचं आणि कुरघोड्या करायच्या आणि आपले आमदार पळवापळवी, असं कधीही काँग्रेसने केलं नाही. जेव्हा निवडणुका झालेल्या आहेत, मागच्या वेळेला देखील 14ला काय झालं, शिवसेना विरोधी पक्षनेता होता एकनाथ शिंदे, आणि त्यावेळेला आवाजी मतदानाने पवारांनी राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला का, तर ठीक आहे तुम्हाला संधी मिळाली ना, तुम्हाला करा राज्य, जनतेला पुन्हा निवडणुका नको, म्हणून त्या हेतूनं राष्ट्रवादीने आवाजी मतदानाने त्यावेळेला भाजपला पाठिंबा दिला. 14च्या वेळची गोष्ट आहे, कारण त्यावेळेला एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते म्हणून जाहीर पण झाले होते आणि त्यांनी बॅकआउट केला होता, काँग्रेसने बॅकआउट केला होता. त्यावेळेला जे सरकार तारलं ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच्या आवाजी मतदानाच्या ठीक पाठिंबा. आहे, 14 आणि 19चा विषय आता झालाय. हा नाही, मग 19च्या पुढेच सांगतो. तर त्याच्यानंतर जे झालं ते आज आम्हाला ह्याच्यात जास्त अपेक्षा काय आहे, कारण 54 पैकी साधारण 41 आमदार राष्ट्रवादी बरोबर गेले भाजपकडे. आता 19च्या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या राष्ट्रवादी पक्षाचं काम केलं आणि 54 जागा त्यांना निवडून आणल्या, त्या लोकांनी त्या जनतेशी प्रतारणा केली, सरळ सरळ. कारण भाजपच्या विरोधातच मतदान केलेलं आहे, तर ते भाजपलाच जाऊन मिळाले. हे अजितदादांच्या माध्यमातून जे काही राष्ट्रवादी जे फूट पडली, त्या जनतेशी प्रतारणा केल्यामुळे त्या 40 मतदारसंघात त्यांना कुठल्या तोंडाने ते मत मागणार. जेव्हा महाविकास आघाडी बनली त्यावेळी काँग्रेस एकसंध होती आणि हे दोन पक्ष देखील एकसंध होते, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो. कालांतरानं शिवसेनेची शक्ल झाली, राष्ट्रवादीची शक्ल झाली, काँग्रेस ॲज इट इज आहे तसं राहिलं. आत्ता परिस्थिती अशी आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की जी दोन शक्ल झाली त्यातली 2 जण तुमच्या सोबत आहेत. हो, आहेत ना. आणि त्यातली 2 जण भाजप सोबत आहेत. हो, म्हणजे भाजप एकसंध, काँग्रेस एकसंध, 2 राष्ट्रीय पक्ष आहेत तसेच राहिले, 2 प्रादेशिक पक्ष फुटले आणि वेगवेगळे झाले. आता अर्थातच सत्तेचा वाटा किंवा तिकडे भाजप मोठा भाऊ आहे, इकडे काँग्रेस मोठा भाऊ आहे, कोणीही किती ताकद लावली तरी तो जो मोठा भाऊ आहे त्यालाच जास्त जागा मिळतील. पण प्रश्न येतो कुठे, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा मिळायला हव्यात आणि त्याचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, हा क्लेम तर काँग्रेसचा असणारच. मग असं असताना सुद्धा जर उद्धव ठाकरे गटाकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वारंवार हे सांगता येत असेल, सांगावं असं वाटत असेल की नाही नाही मुख्यमंत्री आधी ठरवा, चेहरा आधी ठरवा, ही गणितं काय? याचा अर्थ अजूनही महाविकास आघाडीमध्ये जी धुसफूस आहेच. नाही, धुसफूस नाही. असं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना 2.5 वर्षासाठी जी काही सत्तासाठी आम्ही पाठिंबा दिला, त्याच्यात काही चांगलं काम झालेलं आहे कोरोना काळात. परंतु दोन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना आपला पक्ष सांभाळू शकले नाही, हे वास्तव आहे. त्यांच्या पक्षाची शक्ल झाली, हे पण वास्तव आहे. मुद्दा असा आहे की ह्याच्यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत वगैरे, तेव्हा म्हणजे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग किंवा नैसर्गिक न्यायतत्वानी ज्या पक्षाच्या जागा जास्त आहे त्यांचा मुख्यमंत्री झाला. किंबहुना मी अजून एक करतो, विलासराव देशमुख असताना 2 जागा राष्ट्रवादीच्या जास्त होत्या. हो, 69 आणि 71 आणि 2004 मध्ये ही घटना घडली. परंतु त्यावेळेला वरिष्ठांची चर्चा झाली, केंद्रात पण काही सत्तेची पदं देता येतात आणि त्यावेळेला महाराष्ट्रात हा DNA जो आहे महाराष्ट्राचा हा काँग्रेसचा आहे. आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं नेतृत्व जर बघितलं तर यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन आले होते. तेव्हापासून पुरोगामी महाराष्ट्राचं जर नेतृत्व बघितलं किंवा कृषी क्षेत्र जे झपाट्याने वाढलेलं आहे, सिंचन योजना जे झपाट्याने वाढलेल्या आहेत, धरणांची उभारणी झालेली आहे आणि ह्या सगळ्या विकासाचा जो आहे तो एक पण आता काँग्रेसचा DNA महाराष्ट्रात आहे. आणि नॅचरली आमची ग्रोथ जास्त राहिलेली आहे. त्यामुळे त्यावेळेपर्यंत हेच धोरण होतं. आता असं ठरलंय की आता ह्याविषयी आता काही तुम्हाला असं वाटत नाही, तुम्हाला छोट्या भावांचं जास्त ऐकावं लागतं? त्याचं कारण ऐका, मन मोठं ठेवायचं असतं, राजकीय पुरुषार्थ असतो तो. आणि त्याच्यामध्ये उद्या समजा असं झालं की तुमच्यापेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जागा 2 जास्त आल्या तर तुमचं मन मोठंच राहील. ऐका, तर त्याविषयी आता इंडिया आघाडी आहे
आणि त्याच्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडी, तर ह्या विषयीची चर्चा आता करण्यात अर्थ हा, मग नाही. मग मला असं हा. म्हणायचं लोकसभेला जेव्हा हा, तुम्हाला आता जास्तीत एवढं तर मान्य करता की लोकसभेला तुम्हाला सगळ्यात जास्त जागा मिळेल. हो, मग जर तुम्हाला सगळ्यात जास्त जागा आता मिळालेल्या आहेत तर तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. नाही कॉन्फिडन्स आहेच ना, आमचा आहेच कॉन्फिडन्स. हा. आमच्या जागा पण राहणार आहेत जास्त आणि निवडून येणारच ना. मग म्हणजे जर मग तो सूत्र असेल की बाबा जास्त ज्याच्या जागा निवडून येतील त्याचा हा. मुख्यमंत्री होईल, तर जो जास्त जागा लढतो ऑब्व्हियसली त्याच्याच जागा जास्त निवडून येणार आहेत ना. बरोबर आहे. असं आहे की ह्या गोष्टीमध्ये आता काथ्याकूट करण्यापेक्षा ते श्रेष्ठी जे काय आहे ते ठरवतील आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्या नाही नाही, तुम्ही राज्यप्रवक्ते आहात त्यामुळे मला पक्षाची भूमिका ही तुमच्याद्वारे मांडली जाते. पक्षाच्या भूमिका हीच आहे की ज्या ज्या जागा आमच्या वाट्याला आलेल्या आहेत त्या ताकदीने लढायच्या आणि तिथे पक्षाची एकजूट राहील. आणि त्या किती जागा आता आपल्या वाट्याला येतील अंदाज? जे आता मागच्या वेळेला आम्हाला जागा मिळाल्याच होत्या ना 147. पण आता तुम्ही तिघ जण आहात, त्यात परत बाकीचे पक्ष आले. मॅक्झिमम हे बघा आता सगळ्या त्या चर्चा चालू आहेत, 2-3 फेऱ्या झालेल्या आहेत, त्याविषयी आत्ता भाष्य करणं योग्य राहणार नाही. तो एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे काँग्रेस पक्षाचा. तर तरी आकडा 3 आकडी असणार एवढं नाही. आता मॅक्झिमम आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना किंवा काँग्रेसच्या विचारधारेला वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची राहील. कारण महाराष्ट्राला काँग्रेसचा DNA आहे असं आम्ही मानतो, कारण ते वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि तुम्ही एक मगाशी मुद्दा मांडलात की बाबा त्या ठिकाणी भाजपनं मग ते खरवली त्यांच्या 86 जागा निवडून आल्या, आमचे सगळे त्यांनी घेतलेत ना. मान्य. पण आता तरी काय आहे परिस्थिती? आता सुद्धा तुतारी फुंकण्याकडे सगळ्यांचा कल आहे. याचा अर्थ कुठल्या राजकारणी माणसावर विश्वास ठेवायचा आहे जनतेने? कारण की प्रत्येक ठिकाणी तो मी कसा निवडून येईल त्या पक्षाकडेच जात असतो. मग मागच्या वेळी भाजपकडे गेलेल्या माणसांना दोष देतो आपण, मग आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात चालले त्या सुद्धा माणसांना दोष द्यायचा का? आता हा विचार त्या मतदारसंघातल्या जनतेने आणि त्या नागरिकांनी, उद्या भाजपने जर हा तुमच्यावर आरोप केला तर कसं काय महाविकास आघाडीवर आता आमची माणसं फोडली म्हणून हर्षवर्धन पाटील तर प्रत्यक्षात तू तरी फुंकली असते. तर कसं काय करू शकतील ते? आम्ही पुढे आता मुद्दा असा आहे की निवडणुकीच्या अगोदर एखादा व्यक्ती जर आला आणि त्या भूमिकेतनं तो निवडणुकीला सामोरे गेला, जनतेच्या न्यायालयात गेला, तर त्याला दोष देता येणार नाही. परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचा घाम गाळला आणि मागच्या वेळेला 54 जागा राष्ट्रवादीच्या 2019 निवडून आल्या. त्या राष्ट्रवादीच्या 54 आमदारांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे. ते घरोघरी गेले, लोकांना सामोरे गेले. त्याच्यापैकी अजित पवारांबरोबर जर 40 गेले असतील तर ते जनतेचा कौल पुन्हा मागायच्या अगोदरच गेलेत ना. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात आणि आम्ही एक आश्वासन दिलं होतं, तर त्याला सगळी तिलांजली देत त्या विरोधात ज्यांनी मतदान केलं, ज्या काँग्रेसच्या विनंतीला, आवाहनानुसार, परिश्रमावर ते 40 राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले, ती जर आता जनतेशीच त्यांनी प्रतारणा केली आणि जनतेशीच दगाबाजी केली आणि ते भाजपबरोबर गेले, तर मग आता त्याला काय करणार? आता ते नव्यान भूमिकेत कसेच जनतेला सामोरे जाणार आहे, हा औत्सुक्याचा विषय आहे आणि जनता त्याचं उत्तर देईल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे तर ही जनतेशी केलेली सरळ प्रतारणा आहे महाराष्ट्राच्या जनतेची. कारण तुम्ही एका विचारधारेच्या विरोधात मतं मागता, मग ते धर्मनिरपेक्षता असेल, विकास असेल, भ्रष्टाचाराचे प्रश्न असतील, तुमची नियत असेल भ्रष्टाचाराची, महागाईचे बाबत असेल, महाराष्ट्राचं जे काही एक अस्मितेचं गौरव आहे त्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा गौरवाचा प्रश्न असेल, महाराष्ट्रातले उद्योगधंदे असतील, ते जतन करण्यासाठी तुम्हाला पाठवलं होतं त्या विरोधात. पण तुम्ही तिकडे जाऊन महाराष्ट्रातले उद्योगधंदे, रोजगार पळवण्यास, चोरी करण्यास, महाराष्ट्रावर डाके डालण्यास, महाराष्ट्राची लूट करण्यास त्यांच्या तिकडे जाऊन तुम्ही हातमिळवणी केली. त्या जनतेला हे काय सांगणार आहेत? नक्की मी परराज्याकडे पण येणार आहे, तिथली स्ट्रॅटेजी काय ती देखील मी समजून घेणार आहे. पण तत्पूर्वी घेणार एक छोटासा ब्रेक. पक्षात काय चाललंय आणि गोपाळ तिवारींची चर्चा यापुढेही कायम चालूच राहील. पाहत रहा टॉप न्यूज मराठी.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पक्षात काय चाललंय आणि पक्ष आहे काँग्रेस आणि राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्याशी आपण चर्चा करतो. त्यांच्याकडनं काँग्रेसची भूमिका, विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून नेमकं काय करणार आहे काँग्रेस हे जाणून घेतो. काँग्रेस निश्चितपणे आपली ताकद जास्त लावण्याचा प्रयत्न करणार, जास्तीत जास्त जागा पाडून घेण्याचा प्रयत्न करणार आणि त्या निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. पण ते करतानाच त्याला इतर 2 पक्षांच्या देखील जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. लोकसभेला ते प्रयत्न दिसले आणि बऱ्यापैकी इतर पक्षांना देखील त्याचा फायदा झाला. पण आता या तुम्ही 3 जे पक्ष आहेत त्यात एका पक्षाकडे जास्तीत जास्त उमेदवारांचा जाण्याचा कल दिसतोय. ते तसं का घडतंय? राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे किंवा तुतारी फुंकण्याकडे जास्तीत जास्त लोकांचं कल असं का दिसतं? आता असं आहे ना की त्यांचे 54 जागा होत्या, त्याच्यापैकी 41 आमदार त्याच्यातनं अजित पवारांबरोबर गेले तर एक साधारण आहे. त्यांचं निवडणूक आयोगापुढे आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे. बरोबर. अजून तुतारी म्हणा, घड्याळ म्हणा, ह्या चिन्हावर पण टांगती तलवार आहे असं म्हटलं तर. आणि याच्यामध्ये नुकसान त्यांचं जास्त झालेलं आहे. त्यामुळे तिथले दुसरी जी पर्यायी नेतृत्वाची फळी आहे ती त्यांच्याकडे येत असेल तर ते काही चुकीचं नाही. आता ज्या साधारण उद्या समजा पुण्यात सुनील टिंगरे असेल किंवा ते राष्ट्रवादीच्या बरोबरचे जे आमदार असतील त्या मतदारसंघात तिथे दुसरी राष्ट्रवादीची फळी आहे, तरुण कार्यकर्ते जे पवारसाहेबांचं नेतृत्व मान्य करतायत, ते त्यांच्याकडे जातील ना. कारण हा सगळा गॅप भरून जाण्याकरता. हर्षवर्धन पाटलांबद्दल काय म्हणायचं? एकेकाळी ते तुमच्या पक्षात आहे. नाही, मग तसं तर मग अनेक जण होते, तुमचे आमदारच म्हणजे आता रिसेंटली उदाहरण आहे म्हणून. बरोबर आहे. परंतु हा तेच सांगू शकतील. परंतु आम्हाला एक हे की त्यांनी योग्य ट्रॅकवर आले आणि त्यांनी जे देशाचं नुकसान करणारं जे मोदी शांचं आहे, भाजप किंवा महायुती, त्यांची साथ संगत सोडलेली आहे, ती एक जमेची बाजू आहे आमच्या दृष्टीनं. नक्की. असे तुम्हाला आणखी काही भविष्यात काँग्रेसमध्ये काही प्रवेश दिसतील का? नाही, दिसतील ना. तुम्हाला एक सांगा की अशोक चव्हाण यांना माजी मुख्यमंत्री म्हणून यांनी घेतलं. तिथे भास्करराव खतगावकर BJPचे आले ना, आमचे आले ना काँग्रेस, ते पूर्वीचे काँग्रेसचे होते. मुद्दा असा आहे की एका ठराविक विचारसरणीच्या पक्षाकडे आपण जात असताना एक विचारसरणीची बांधिलकी असं वाटतं तुम्हाला अशोक चव्हाण परत येतील असं वाटतंय? मला नाही वाटत आता, कारण ती वेळ खूप पुढे गेलेली. बरं, यायचं म्हटलं त्यांनी तर काँग्रेस मग ते काँग्रेसचे श्रेष्ठ निर्णय घेतील त्याविषयी मी नाही बोलू शकत त्याविषयी काही. परंतु मुद्दा असा आहे की आत्ताच्या ह्या मतदारसंघात अशोक चव्हाण तिकडे जाऊन सुद्धा तिकडे त्यांचा खासदार पराभूत झालेले आहेत, बरोबर. आणि तिथलं जे बेस आहे, कार्यकर्ते, विचारधारा आहे, ती तर काँग्रेसची आहे ना. त्यामुळे तिथे विदर्भ, मराठवाडा इकडे काँग्रेस बऱ्यापैकी आलेली आहे असं. नक्कीच. आता आपण थोडंसं आपल्या आता तुम्ही विदर्भ, मराठवाडे नावं घेतलीत म्हणून विभाग वाईज थोडंसं आपण जाऊयात. निश्चितपणे आपण जर आता तुम्ही जो प्रश्न विचारलात किंवा विदर्भाच्या संदर्भात चर्चा केली तर तिथे 11 जिल्हे, 62 मतदारसंघ एकूण मिळून आणि साधारण आत्ता आपले 15 तिथे आमदार देखील आहेत आणि खासदार देखील आता आपले तिथे चांगले निवडून आले. तर या विदर्भामध्ये आणखी ग्रोथ होण्यासाठी काय तुम्ही
उपाययोजना करणार आहात? नाही बघा, आत्ता मध्यंतरी नागपूर जिल्हा परिषद आणि नागपूरची जर निवडणूक केली तर फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहूनसुद्धा तिथं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि विदर्भामध्ये आता धानोरकर जे आहेत त्या आल्यात निवडून, विकास ठाकरे वगैरे यांनी चांगली तुल्यबळ लढत दिली. आणि अमरावतीला म्हणा चांगला म्हणजे त्या बळवंत वानखेडे. हां, तर चांगलंही कौल मिळालेलं आम्हाला. थोडंसं अजून मुळात विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे राहिलेला ना, निश्चितच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. परंतु आता जे काही विदर्भाची ही लीडरशिप आहे ते अजून आपली स्वतःची विश्वासार्हता प्रस्थापित करू शकले नाहीत. असं म्हणलं तर चूक नाही ठरणार. कारण एक काळ असा होता की नितीन गडकरी असे म्हणत होते की मला कुठंच फिरायची गरज नाही, पण त्यांना पण प्रचारासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागले. आणि जे काय बावनकुळे आहेत, नंतर देवेंद्र फडणवीस आहेत, ते विकास त्या ठाकरेंनी चांगली टक्कर दिली खूप फडणवीसांना, छान मान्य आहे, ते दिली. आमदारही होते आणि आता म्हणजे आहेतच आहेत, ऑलरेडी. आहेत. मग त्याचा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढण्यात उतरू शकतो? आता ते विदर्भातल्या काही गोष्टी आहेत, ज्या स्ट्रॅटेजी आहेत, त्या मी जाहीर नाही बोलू शकत आहे ओके. काही गोष्टी. परंतु पण तिथे स्ट्रॉंग उमेदवार, स्ट्रॉंग कॅन्डिडेट त्यांच्या विरोधात असणार आहे. नक्की देऊ आम्ही. कारण की मध्ये राष्ट्रवादी हो. शरद पवार गटाचं चाललेलं आहे की तिकडून उमेदवार द्यायचा का, रिप्लेसमेंट करायची का? आणि विदर्भ हा काँग्रेसचा गड राहिलेला एक काळ, आणि पुन्हा ते काँग्रेसचं वैभव तिथे मिळेल आम्हाला. आणि जनरली आमचा हा दृष्टिकोन आहे की आज संविधान, राज्याचं हित हे सर्वतोपरी, राज्याचे उद्योगधंदे जरी एक पक्षाची अहंभाव न ठेवता आपली सत्ता जरी नाही आली तर तिथे आपल्याला राज्याचं हित महत्त्वाचं आहे, देशाचं हित महत्त्वाचं आहे, संविधान आणि लोकशाही मूल्य महत्त्वाची आहेत. त्यासाठी काँग्रेसची सामंजस्याची भूमिका. याचा अर्थ असा नाही की काँग्रेस कुठेतरी बॅकफुटला जाते. काँग्रेसची सामंजस्याची प्रगल्भतेची भूमिका आहे की त्यामुळे त्या भूमिकेतून आम्ही महाविकास आघाडीबरोबर सगळेजण, आता काल पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक त्या ठिकाणी नाना पटोले जे असतील, बाळासाहेब थोरात यांचंही कालचं स्टेटमेंट खूप छान आहे की ह्या राजकारणाची दिशा ही कुठल्या बाजूला जात आहे याचा निर्णय जनतेने घेण्याची गरज आहे. नक्कीच. आता आपण थोडंसं मराठवाड्याकडे येऊयात. म्हणजे 46 जागा साधारण त्या ठिकाणी मतदारसंघ आणि 8 जवळपास तुमच्याकडे आमदार आहेत. पण आता त्यातले 2 आमदार म्हणजे गळालेले आहेत. अशोक चव्हाण तर गेले भोकरमधून, अमर आणि, राजूरकर, जितेश अंतापूरकर म्हणून आहे, आणि अमर राजूरकर म्हणजे देगलूर मधून हे वगैरे. 3 गेले. तर हे जे 3 माणसं गेलेली आहेत, तर तो जो काय आहे तो सगळा व्हॅक्यूम भरून काढायचा असेल तर त्या हे ठिकाणी निश्चितच मराठवाड्यामध्ये दुसरी कार्यकर्त्यांची फळी ती आमच्या सोबत आहे. कारण आपण आजपर्यंत ज्या नेहरू गांधी च्या सहिष्णुतेच्या, धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर बांधिलकीवर राजकारण करत आलेलो आहोत. आणि हे कम्युनल राजकारण आहे, म्हणजे समाजात द्वेष फैलावणार आहे. आणि त्या भागात आता भारत जोडो यात्रेत राहुलजींच्या, मी स्वतः होतो नांदेड ते बुलढाणा 16 दिवस महाराष्ट्रातनं जी यात्रा गेली, मी 16 दिवस कॅम्प बी मध्ये राहणारा आणि पुण्यातलं मला वाटतं मी एकमेव की 16 दिवस होतो. आणि तेव्हा मी स्वतः ते अनुभवलेलं आहे की मराठवाडा ते विदर्भ ह्याच पट्ट्यातनं ती यात्रा गेली. नंतर दुसरी जी न्याय यात्रा गेली ती मात्र मग धुळ्यापासून मुंबईपर्यंत आली. पण तिकडे फार प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. तेव्हाच आम्हाला विजयाची नांदी आणि आम्हाला चाहूल लागली. म्हणजे आता तुम्ही मुंबईचा विषय काढलात म्हणून मी थोडंसं कोकणाकडे वळतो. आता जर आपण मुंबई, म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर हे 2 जिल्हे सोडून जर कोकणचा विचार केला, म्हणजे ठाणे, पालघर त्याला वरती आणि तळ कोकणातले मग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर इथे जर आता आपली परिस्थिती बघितली तर आता निश्चितपणे तुमचा एक खासदार देखील निवडून आलेला आहे, वर्षा गायकवाड, मुंबई उत्तर मध्यमधून. आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा की तिथे तुमचे 4 आमदार देखील आहेत. म्हणजे मुंबई शहरमध्ये 2 आहेत, मुंबई उपनगरमध्ये पण 2 आहेत, पण एक जागा आता रिक्त, अर्थात त्या खासदार झालेल्या. कोकणातली जी ताकद आहे, कोकणात काँग्रेस अजूनही तितकं म्हणजे बाळसं धरत नाहीये. 4च आत्ता तुमचे आमदार आहेत. काय करता येईल, कोकणाची स्ट्रॅटेजी काय? नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. परंतु आता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, आम्ही स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवण्यापेक्षा महाविकास आघाडी त्या पक्षांना बळ देता. त्या पक्षाला बळ का देतो? कारण पहिलं आपला सत्तेचा मुकुट जो आहे की सत्ता ह्या लोकांच्या हातातून निघून महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या रोजगारासाठी
सत्ता योग्य हाती आली पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही तिकडे आता विनायक राऊत असतील, आनंद गीते असतील, ह्या लोकांना मदत केली. एक काळ होता की मुश्ताक अंतुले त्या भागातनं नेतृत्व करत होते. तर त्याच्यानंतर त्यांचे मुश्ताक अंतुले जे आहेत अंतुलेनंतर तर त्यांना अजित पवारांनी आता ते वक्फ बोर्ड वगैरे देऊन त्या लोकांना वळवण्याचा प्रयत्न केला. जिथे जिथे आमची बलस्थानं आहेत त्यांना फोडाफोडीचं राजकारण अनैतिक असंविधानिक मार्गाने किंवा अनैतिक मार्गाने त्यांना आपल्याकडे वळवण्याचं काम चाललंय. परंतु जे जनता या निवडणुकीत त्याचंही उत्तर देईल. आणि त्यामुळे आता आमचे दुसरं मुझफ्फर हुसेन जे आहेत आता कार्याध्यक्ष झालेत, मीरा भाईंदर पालघरचे आहेत, श्रीरंग बर्गे साहेब आहेत आमचे, जे आता ST महामंडळ आणि कामगारांचे प्रश्न घेऊन चांगल्या प्रकारे तिथे आहेत. आमचे अविनाश लाड आहेत, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते आमचे. आणि अशी काही नावं आहेत की जे येणाऱ्या काळामध्ये पुढे येतील. आणि परंतु आज आम्ही महाविकास आघाडीचा जो इतर उमेदवार आहे, पक्षांना बळ देणं हे ह्या निवडणुकीनंतर मात्र पक्ष संघटन वाढवण्याकडे आम्ही लक्ष देऊ. निश्चित. आता थोडंसं पश्चिम महाराष्ट्राकडे जो अत्यंत महत्त्वाचा काँग्रेससाठी राहिलेला आणि इथेही देखील तुमची ताकद आहे. अगदी 13 तुमचे आमदार पण आहेत, इथे आता 2 खासदार पण आहेत. प्रश्न असा आहे की या पश्चिम महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा मतदारसंघ असेल तो पुणे जिल्हा, अर्थात 21 मतदारसंघ या ठिकाणी येतात. पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ. तर त्यात जर आता आपण बघितलं तर 2 धरून शहराला तर 8 येतात आपल्याकडे, खडकवासला आणि हडपसर पकडला तर 8 आणि उरलेले सगळे 13 जे ग्रामीण भागातले आहेत. पण काँग्रेसला मात्र आत्तापर्यंत इथे जे यश मिळालं म्हणजे जे पूर्वी होतं ते आत्ता कुठेतरी कमी होताना दिसते. अगदी 3 जागा आत्ता आपल्याकडे आहेत. कसब्याची तर जागा आपण 38 वर्षांनी आपल्याला कसबा मिळाली, ती पण पोटनिवडणुकीमध्ये. म्हणजे उल्हास काळोखे 1985 नंतर आपल्याला कसबा जिंकता आला. आणि भोर आणि पुरंदर, अर्थात भोर हा तुमचा बालेकिल्ला. काय स्ट्रॅटेजी आहे की पुण्यामध्ये जास्तीत जास्त जागा घेऊन तिथे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे, यासाठी आपण स्वतः पुण्यामध्ये इतके वर्ष लक्ष घालत आहात, काय करताय? नारायण सदाशिव शनिवार पेठेतनं मी निवडून आलेलो आहे. आणि आजपर्यंत काँग्रेसच्या पंजाब चिन्हावर मी ज्ञानप्रबोधिनी वॉर्डमध्ये हायेस्ट वोट्स घेतलेले आहेत. प्रसंगी प्रभाग झाला होता, गोखले हॉल प्रभाग, त्यावेळेला पण मी सुमारे 5,500 मतं घेतलेली आहेत. मी त्या भागात विकास देखील केला आहे. नारायण सदाशिव पेठेत विद्यानिकेतन, राजीव गांधी जयंतीला, वसंतदादा पाटील सभागृह असेल, नदीपात्रातला जो रस्ता आहे लकडी पूल ते नवा पूल, तो माझ्या काळात झाला. इंदिराजींच्या नावाच्या हॉस्पिटलसाठी आहे. हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मी पश्चिम भागातली पहिली विद्यानिकेतन गोगटे शाळेच्या आवारात आम्ही सुरू केली. विजय कोळेकरांच्या हस्ते त्यावेळेला संपादक सकाळचे, राजीव गांधी जयंतीला केली. हे अशी महत्त्वाकांक्षी प्रकल्प मी त्या ठिकाणी केलेले, त्या भागातनं निवडून आलो आहे. कसब्याचा विषय जर म्हटला तर रामभाऊ तेलंग काँग्रेसचे होते, लीलाताई मर्चंट होत्या, उल्हास काळोखे होते, वसंतात्या थोरात होते. हे 4-5 असं नाही की 85 नंतर आपण कुठे आहोत? बरोबर. आता त्यावेळेला कसं झालंय की काही मतदारसंघाची फेर, पूर्वी नारायणपेठचा एरिया होता हा शिवाजीनगरला होता, पण कोथरूड वेगळा झाला, तसा नारायणपेठ 2009 नंतर कसब्याला जोडला गेला. आता पुण्यातल्या एक्झॅक्टली कोणत्या जागा आहेत ज्या काँग्रेस तिथे दावा करू शकतो? आता कसब्यात आमचा विद्यमान आमदार आहे समजा. आता आमचं शिवाजीनगर मागच्याला थोड्या मतांनी गेले, कॅन्टोन्मेंट पण थोड्या मतांनी गेले. तर आणि आता कॅन्टोन्मेंटला आम्हाला लीड पण आहे. बरोबर. ह्या क्लेम करण्यासाठी तो महत्वाचा आहे. तर ह्या आहेत, याच्याविषयी चर्चा चाललेली आहे. काही गोष्टी जाहीर बोलणं योग्य होणार नाही, परंतु मित्र पक्षांबरोबर आमच्या चालल्या. आणि जेणेकरून म्हणजे निवडून येणाऱ्याचा क्रायटेरिया हा मुख्य राहील. म्हणजे कुठल्या पक्षाकडे कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो याविषयी सामंजस्याच्या भावनेने चर्चा चाललेली आहे. आता मग पक्ष राहिला की संघटन, तर एकट्या राहुलजी आणि सोनियाजी काय करू शकणार नाही, किंवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष काय करू शकणार नाही. ज्या त्या जिल्ह्याचे, म्हणजे मी फक्त पुणे शहराविषयी नाही बोलत आहे, एक जनरल महाराष्ट्राविषयी त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांची पण काही जबाबदारी आहे. ते संघटनेचं काम आहे. संघटनेचं काम संघटनेने करायला पाहिजे. प्रदेशचे अनेक पदाधिकारी आहेत, त्यांनी देखील संघटनेचं काम केलं आहे. आता मला पक्षाची बाजू मांडायचं काम आहे तर मी करतो, परंतु स्टेटमेंट दिलं म्हणून पक्षाचं काम होत नाही, किंवा 4 आंदोलनात सहभागी झालं तर पक्षाचं काम होत नाही. याच्याविषयी सर्वांनीच सामंजस्याच्या भावनेनं, जबाबदारीच्या भावनेनं काम केलं पाहिजे. मग ते ब्लॉक अध्यक्ष असो, शहर जिल्हा अध्यक्ष असो, कुठलाही, म्हणजे कुठल्याही, म्हणजे पुणे शहराचा प्रश्न नाही, जनरल ह्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्याला आपण पात्र राहिलं पाहिजे, ठरलं पाहिजे. त्याच्याविषयी आपण उत्तरदायित्व जोपासलं पाहिजे.
आणि त्या अपेक्षांची पूर्तता केली पाहिजे. आपण ब्लॉकमध्ये जाऊन मेळावे घेतले पाहिजेत, कार्यकर्त्याच्या मिटिंगा घेतल्या पाहिजेत, वॉर्डमध्ये जाऊन कार्यकर्त्याच्या मिटिंगा घेतल्या पाहिजेत. एकटं काँग्रेस हाऊस नाही, पण एकटं काँग्रेस कमिटीमध्ये बसून ह्या गोष्टी होत नाही. शेवटी राहुलजी आणि सोनियाजी काय करणार? आपण ज्या विचारधारेला आपण समर्पित भावनेनं कार्यकर्ते काम करतात, त्या कार्यकर्त्यांची पण तेवढीच जबाबदारी. राहुलजी तर बिचार प्रचंड मेहनत घेत आहेत, 5,000 किलोमीटर त्या यात्रा चालतात. सोनियाजी तब्येत बरी नसताना ते घेतात, प्रियांकाजी घेतात, खरगे बरं, या वयात घेत आहेत. आगामी निवडणुकीच्या काळात तर जो ह्या प्रचार सभा मला- असतील, नाही, तेव्हा मला हे तेव्हा हे दिसणार आहेत का? मला याविषयी असं बोलायचं आहे की ह्या सगळ्यांची संयुक्तिक जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षापासून, महाराष्ट्राच्या अध्यक्षापासून, जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षापासून, ब्लॉक अध्यक्ष ते वॉर्ड अध्यक्षापर्यंत प्रत्येकाची जबाबदारी संघटना वाढवायची. प्रियांका गांधी सभेला दिसणार आहेत का? राहुल गांधी सभेला दिसणार आहेत? हो, निश्चित येतील ना. कारण हे बघा, हरियाणामध्ये पण ते शेवटच्या टप्प्यात गेले की नुसते जेणेकरून असं प्रचारासाठी. कारण ही जी आत्ता आहे यांचा साम दाम दंडभेद हा जो प्रचार चाललेला आहे, त्याच्यात निवडणूक आयोग पण दुर्दैवानं त्यांना साथ देतो, हे लपून राहिलेलं नाही. आत्ता ज्या जागा आल्यात महाराष्ट्रातल्या आपण म्हणतो, त्याच्यापैकी ज्या भाजपच्या आल्यात त्याच्यात पण किमान 6-7 जागांवर कोर्टात केसेस चालू आहेत. आणि त्या जेव्हा त्याची रिकाउंटिंग होईल, परत पुन्हा महाराष्ट्रात 7-8 जागामध्ये निर्णयात पण बदल दिसेल आपल्याला. मी दाव्याने सांगू शकतो नक्की आपल्याला. नक्की. आता अगदी जाता अगदी शेवटचे रॅपिड फायर क्वेश्चन्स. आगामी विधानसभा निवडणूक आणि त्याचे प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर निवडणूक निकाल लागेल. काय सांगता येईल, काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून किती जागा जिंकू शकतो असं? हे बघा, अगदी हरियाणामध्ये थोडक्यात, अगदी एका वाक्यात तर मला होतोय की किती जागा काँग्रेस जिंकेल? आम्ही मागच्या वेळेपेक्षा चांगला परफॉर्मन्स देऊ आणि बहुमताने, म्हणजे काठावरचं नाही, चांगल्या बहुमताने महाविकास मग जर आघाडीचं काँग्रेस सरकार- जिंकलंच तर अर्थातच काँग्रेस मोठा भाऊ ठरला आणि त्यामुळे मग पुन्हा मुख्यमंत्री पदाचा प्रश्न आला. कुठली नावं तुमच्याशी समोर येत आहेत? मग बाळासाहेब थोरात आहेत, नाना पटोले आहेत, विजय वडेट्टीवार आहेत का पृथ्वीराज चव्हाण? आमच्याकडे काँग्रेसचे सगळे नेते तुल्यबळ आहेत. मुद्दा असा आहे की काँग्रेसची एक परंपरा आहे, निवडून आलेल्या ह्याच्यात आमचे श्रेष्ठी येतात दिल्लीवरनं आणि निवडून आलेल्या सभासद म्हणजे प्रतिनिधींचं त्या मिटिंग होते, त्याच्यात ते पक्षनेता सोडतात आणि श्रेष्ठी त्याच्याशी सगळ्या आमदारांशी डायलॉग करतात, संवाद साधतात आणि त्यांचा कल घेऊन हायकमांडकडे जाऊन ते नाव जाहीर करतात. ही एक काँग्रेसची स्टँडर्ड मोड ऑफ अपॅरेंटिस आहे. म्हणजे पण काँग्रेसचा मुख्यमंत्री दिसेल एवढं तर नक्की? आम्ही अपेक्षा आहोत, आम्ही आशावादी आहोत, का प्रश्न नाही. कारण ज्या त्या पक्षाला आपापल्या पक्षाच्या विषयी चांगली स्वप्न पाहण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आणि मी का पाहू नये की माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून. परंतु नैसर्गिक न्यायतत्वाने ह्या सगळ्या गोष्टी होतात, मला एवढंच सांगायचं वाटतं आणि त्याला आम्ही अभिप्रेत आहोत की ह्या सगळ्या गोष्टी होतील, कारण त्या जबाबदारीच्या भावनेने आम्ही जातो. परंतु हे पण तेवढंच खरं की महाविकास आघाडी ही एकोपा, इंडिया आघाडी एकोपा राहायला पाहिजे. अजूनसुद्धा देश वाचवण्याकरता इंडिया आघाडीमधली ऐक्य हे कायम राहिलं पाहिजे. ती जबाबदारीची जाणीव आणि ती प्रगल्भता सर्वश्रेष्ठी म्हणजे ठेवू नयेत अजूनसुद्धा, आणि त्या आदबीनं त्या सगळ्यांची चर्चा करत आहेत. ओके, धन्यवाद तिवारी साहेब, आपण आमच्याशी संवाद साधलात आणि आपल्या पक्षाची भूमिका, पक्षाची मूळ धोरणं, अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते आत्तापर्यंतची सगळी भूमिका तुम्ही स्पष्ट केलीत. आणि आत्ता या आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकी आमची रणनीती कशी असेल, अर्थात काहीशी तुम्ही ती पूर्ण डिस्क्लोज नाही केलीत, पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल खूप खूप आभार. पक्षात काय चाललंय हा कार्यक्रम अर्थातच आज काँग्रेस आणि राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी त्या काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली. अर्थातच पुढच्या या मालिकेच्या भागामध्ये नवा पक्ष, नवे प्रवक्ते, पक्षात काय चाललंय पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.